अगदी सातत्यपूर्ण एकंदरीत एखाद्या कॉन्क्रीट खेळपट्टीपेक्षाही अधिक वेगवान अशी ही खेळपट्टी जी मात्र पाहायला मिळते. त्याच वेळेला एक 20 वर्ष जुनं असं ब्रँड फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे दैदिप्यमान असं आयोजन फोर्स कप आपण पाहतो आहोत. पहिलं पर्व आणि एक दमदार असं पहिलं पर्व ज्यावरती गर्व करावं असं जे पहिलं पर्व आपण पाहत आहोत. विजेत्या संघाला 1 लाख रुपये, उपविजेत्या संघाला 50,000 रुपये तथा या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 10,000 रुपये, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 5,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक करंडक दिले जाणार. लीग स्टेजमध्ये रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा टर्फमध्ये आपण पाहत आहोत आणि बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याचा आपण सातत्यपूर्ण कौतुक करतो आहोत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. त्याआधी ग्राउंड स्टाफ आपलं जे कार्य आहे ते आपण सिद्धीच घेऊन जा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार देवीदास देसाई त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चतुर रोहित नार्वेकर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक चांगली सामना आणि चांगली मॅच निश्चित पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. आघाडीची जोडी जशी मैदानाच्या आतमध्ये येते तशी विकेट ओली करण्यात येते आणि तदनंतर सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. फोर्सचा चेंडू, फोर्सची बॅट, फोर्सचा पेन, फोर्सचे स्टंप, फोर्सचं मैदान, फोर्सचा एक क्रीडांगण, सर्व काही फोर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. लाईव्ह कव्हरेज फोर्सचं, टी शर्ट फोर्सच्या सर्व बाजूला फोर्स आपल्याला पाहायला मिळतं. तुषारजी दवंगे यांना आपण क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल न करता आपण हिट द स्टंप या स्वरूपामधून जिथे आपण विनर टीमला टॉस विजेता दिलेला आहे. मला आठवण ते बिग बॅशची जी ऑस्ट्रेलियामध्ये होत असताना पाहायला मिळते. फ्लिप द बॅट स्वरूपामधून जिथे टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळायचं. आणि ही आकर्षक अशी टी शर्ट्स जी सँडो बनियान आपण हे टी शर्ट्स पाहत आहोत ज्याची चर्चा आपण करतोय. जिथे पाहावं तिथे फोर्स आहे कारण क्रीडांगणापासून यस्टनपासून बॅट, चेंडू, त्याच वेळेला लाईव्ह सर्व काही टी शर्ट्स, किट सर्व काही फोर्स आणि फोर्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. फोर्स कप 2024 पहिलं पर्व सीझन 1. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ओमकार देसाई साथीला त्याचा एक भरोसाचा खेळाडू. ओमकार देसाईने ज्या भरोसाच्या खेळाडू किंबहुना त्याच्या जवळच्या खेळाडूंपैकी एक असा रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किसन देवेंद्र असेल, रोहित नार्वेकर असेल, ग्लेन असेल, हे जे खेळाडू होते ना सर्वाधिक ओमकार देसाईच्या जवळचे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या पुत्रालाही
तो त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक प्रणय गोलंदाजी मार्कवरती. प्रणय पहिलं षटक, पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू जो मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना सुरुवात चांगली केली आहे प्रणयने. वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला ओंकार देसाईच्या अगेन्स्ट. ही खेळपट्टी काहीशी निराळी खेळते, खेळपट्टी फास्ट आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे चॅलेंजेस तुमच्या समोर आहे आणि ते स्वीकारणं ओंकार देसाईच्या रक्तात आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. प्रमय पटेलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. हा चेंडू गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलाय. गेले अनेक वर्ष या खेळाडूने निर्विवाद टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवण्याचं कारण एक राहिलंय. स्वतःच्या संघाला तो घेऊन पुढे आला. उजव्याशीवरती होता, समोरच्या दिशेने इथे खेळलाय, हातातून निसटला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फेकी खराब झाली आहे. रन्स मिळेल, फेका फेक इथं होत असताना पाहायला मिळते. केवळ एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे 2 धावा धाव फलकावरती आहेत. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओंकार देसाई ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. प्रमय पटेलच्या हातून चेंडू निश्चित असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने 1 रन्स आली. आजच्या दिवस एकंदरीत आपण पाहिले तर 16 चौकार 5 षटकार अद्याप जे पाहायला मिळालेत. आकाश जहांगीरने एक अफलातून इनिंग मागील मॅचमध्ये साकारली. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल इथे घेत असताना आपलं अकाउंट ओपन केलं एक पॉझिटिव्ह अप्रोचने. पावसाचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. वर्षा वृष्टी होतीये आणि पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस आला नाही ना तर काही जास्तीचा आनंद मिळत नाही असंच म्हणावं लागतं. आणि पाऊस तो इथे बरसतोय. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विक्रांत. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवू शकला नाही. एक सिंगल आली आहे. रन्स येत आहेत. 5 चेंडूच्या मेरिटवरती खेळाडू खेळत आहेत. सिंगल आणि डबलला प्राधान्य दिले. ओंकार देसाई अगदी आपण पाहिलं ना तर जास्तीची चर्चा करून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. कारण एकंदरीत पाहिलं तर या मॅचमध्ये काही मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न झालेले नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न होतोय. आडवा बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळणं हा स्वाभाविक खेळ राहिला रोहित नार्वेकरचा. परंतु तो रोहित नार्वेकर देखील शांत संयमी खेळ करत असताना पाहायला मिळाला. चेंडू जास्तीचा बॅटवरती कसा घेता येईल याकडे कल या दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळाला. पहिल्या 5 चेंडूवरती 5 धावा हेच इरादे स्पष्ट करतायत या दोन्ही खेळाडूंचे की या मॅचमध्ये त्यांचे इरादे कसे आहेत किंवा त्यांचा इंटेंट कसा आहे हे क्लिअर केलं आहे. येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 36 जर का आपण बनवल्या, स्कोरबोर्डवरती आपण 36 ते 40 पर्यंत लगावल्या तर प्रतिस्पर्धी संघाला इथे एवढ्या धावा बनवणंही एक सोपी बाब नसेल. त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न पाहायला मिळतात. प्रमय पटेलला आपण स्क्रीनवरती पाहतोय. फिजिकल फिटनेस स्ट्रॉंग आहे त्याची. शोल्डर चांगल्या पाहायला मिळाल्यात आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना वेगाने गोलंदाजी करणाऱ्या प्रमयला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना तितकीशी संधी त्याने दिली नाही, मुभा दिली नाही मोठे फटके खेळण्याचे. सिंगल जरूर आल्यात परंतु त्याच्याने जास्तीचा काही फरक पडणार नाही आहे. कारण अजून पुढील गोलंदाजी आपल्या संघातील गोलंदाजीचा ताफा सुसज्जित चांगल्या रीतीने करण्यात आलाय. मैदानावरती स्ट्राईक रेंजवरती आपण पाहतोय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते पुन्हा एकदा. हॅलो, 6 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय.
एक सिंगल आली आहे एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक बदल होत असताना पाहायला मिळतोय. राज सिंग गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर होता. रूम दिला होता आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी सध्या परिस्थितीमध्ये जमलेली पाहायला मिळाले. हा फटका शरीरापासून दूर होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. प्रथमेश बेलछेडा. अन्ना 24 घंटे चौकन्ना, परंतु या वेळेला अन्नाच्या हातातून चेंडू निसटला. जास्तीची पकड त्याला चांगली करता आली नाही. एक सिंगल इथे मिळाली. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. लेदर बॉलचे मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये जास्तीची बरणी लावणारे पाहायला मिळाले. हा फटका चांगला ऑन साइडला. ओमकार देवीदास देसाईच्या बट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. थांबणं या रक्तामध्येच नाही आहे खेळाडूच्या. अनेक वर्ष निर्विवाद असं अभिराज्य गाजवणारा अनभिक्षण असा सम्राट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चौकार आलाय. हा बॉल बॅटची आतली कडा घेतली. खेळपट्टीच्या समीप राहिल्या. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 8 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतो ओमकार देसाई. चिरलेची नाईटची स्पर्धा डोळ्यासमोर येते. सोन्याची चैन मालिकेवरचा हकदार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओमकार देसाई राहिला. तिथून मागे वळून कदापि पाहिलं नाही या खेळाडूने. हा चेंडू देखील उजव्या सीच्या बाहेर होता. आणखीन एक चेंडू जो मात्र बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाचा जिथे यस्टनच्या पाठीमागे जाऊन विसावला. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रमेय पटेलने जिथे मात्र 1 षटक हाताला 6 धावा खर्च केला. राज सिंगने 1 षटक हाताला 6 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्रा आली होती 1 एकंदरीत आपण पाहिलं. प्रमेय पटेलचा एकंदरीत विचार केला त्याने 1 षटक 6 धावा खर्च केल्या होत्या. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिला 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. प्रमेय पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने यावरती नाखुश असेल रोहित नार्वेकर, कारण हा स्ट्रोक यायलाच हवा होता. कमी गतीने आलेला बॉल हा फॉर्म जॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे रोहित नार्वेकर चतुर रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय तो बाद. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय ज्याची मागील मॅच मध्ये उणीव संघाला जाणवली आणि या खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला चर्चेतील नाव. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती सातत्यपूर्ण ज्याने मात्र 100 मीटर रनिंग असेल, रिले असेल, त्याच वेळेला खो खो, कबड्डी आणि एक ॲथलेटिक म्हणून स्वतःच्या नावाला एक मोठी जादू निर्माण करून दिली आहे असा प्रशांत घरत, विरारच्या अर्नाळाचा असणारा प्रशांत घरत आलाय परत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हा बॉल डाव्या सीवरती इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे धावून पोचते. 13 धावा धावफलकावरती आहेत. पोलीस भरतीचं प्रशिक्षण असेल तेही देण्यामध्ये महारथ आहे जिथे प्रशांत घरतला आणि तदनंतरचा अंडरम क्रिकेटमधून पुढे आलेला खेळाडू ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग या मॅच मध्ये तो करतोय. चेंडू प्रॉपर मिडल केले. चांगले स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळालेत. स्वतःकडे स्ट्राईक जास्तीची ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 8 चेंडू जिथे 9 बॉल आणि 8 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेत. चांगले स्ट्रोक खेळलेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला. एक सबमरीन डिलिव्हरी राहिली होती. चेंडू खाली राहतोय जमिनी लगत. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 आकडा अशुभ असतो आपण अनेक वेळेला म्हटलं, परंतु कालच्या दिवसाने 13 आकडा अशुभ नाहीये हे देखील सांगितलं. भारतीय संघाने 13 वर्षानंतर विश्वचषक जिंकला. पुढचा चेंडू. हा बॉल हवेमध्ये ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकार देसाईचा तडाखा. ब्रँडेड स्ट्रोक. चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. फटका पहा. नजाकतता केवळ दिशा दिली. हलक्या हाताने बॉल वरती बॅट तो घेऊन आला आणि केवळ दिशा देत असताना एक चौकार इथे टोकला जातोय.
संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू जो मात्र इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. ओंकार स्ट्रायकर एंडवरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. वातावरण थोडस शांत थंड झालंय, परंतु क्रिकेटमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळतात, कारण एक चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि अनुभवतो आहोत. ओंकार देसाई मला तर वाटतं ना, हा असा खेळाडू आहे, गेल्या अनेक वर्षाचा माझाही अनुभव मी पाहिला, कारण अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला पाहायला मिळाला. जो जितका शांत आहे ना, त्याला शांतपणे खेळू द्यावं, कारण अनेक वेळेला त्याने चॅलेंजेस स्वीकारले आणि एक चांगली इनिंग देखील साकारत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये तो चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. आपण चर्चा करतोय फोर्स स्पोर्ट्स अँड वेअर इंडियाची. फोर्स 1 लाईव्हवरती आपण आहोत. या चॅनलवरती आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. या चॅनलवरती नवीन असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला मी विनंती करेन, पुढील येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा येणार आहेत आणि फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून फोर्स कप हा नेहमीच दरवर्षी पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. याकरिता या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन जे आहे ना, ते आवर्जून हिट करा. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. काही काळ मॅच थांबल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळते. प्रमेय पटेल गोलंदाजी मार्कवरती एक चौकार आल्यानंतर जो मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रशांत घरत नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळाला. षटकातील एकंदरीत आपण पाहिलं तर रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. प्रमेयच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी अद्याप झाली आहे. उसळी घेणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त झाली आहे. खांद्याचा वापर केला. उसळी घेणारा चेंडू इथे हाताला. अवांतर बॉल. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. विराट कोहलीसाठी लकीएस आणि अनलकीएस आकडा देखील म्हणून हा 18 नंबर आपण पाहिला होता. 18 रन्स ऑन दी बोर्ड. हा फटका उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेगाने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांच्या खंडागळ्या करण्यामध्येही यशस्वी प्रमेय पटेलला आपण पाहिलंय. तोच प्रमेय गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एका सिंगलपेक्षा जास्तीचं काय नाही आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. खेळाडू बाद झाला. 3 षटकांचा खेळ संपला. खेळपट्टीवरती टाकण्यात येईल. पाणी खेळपट्टी करण्यात येईल. होलसर नवीन चेंडू दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि तर काही काळ मॅच थांबली आहे. तद्वर आपण चर्चा करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून, जी मात्र खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं फोर्स प्लेइंग फील्ड्स जी मात्र आपण पाहतो आहोत. बोरिवलीमध्ये सध्याच्या घडीला आपण आहोत आणि एक चांगल्या दर्जाची हे टर्फ आपण पाहतो आहोत. ऑस्ट्रेलियन टर्फ विकेट देखील पाहायला मिळते. त्याच वेळेला खेळाडूंसाठी संपूर्णतः साजो सामान इक्विपमेंट चांगल्या दर्जाचे इथे देण्यात आल्यात. त्याच वेळेला येणाऱ्या अतिथींचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण होत असताना पाहायला मिळाला आहे. चांगले चेंडू, चांगली बॅट, चांगले बॉल जिथे आपल्याला इथे वापरत असताना पाहायला मिळालं. त्याच वेळेला फ्लड लाईट्सही चांगल्या दर्जाच्या आहेत. सामन्याला पुन्हा एकदा थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या पलीकडे आपण चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहणार आहोत.
खेळपट्टी उलसर करण्यात येते. कालच्या दिवशी आपण पाहिलं दोन संघ पुढे येत असताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं रॉयल वॉरियर्स अर्थात आर एस स्पोर्ट्स हा संघ पुढे येत असताना पाहायला मिळाला. A1 टीम आणि जिथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक ही टीम देखील कालच्या दिवसामध्ये पुढे आली. अर्थात सामना असा प्रकारचा होणार आहे A1 विरोधात B2 अर्थात B1 संघ जो आहे तो पाटील उमेश 11 संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. आणि रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स ही टीम या अर्थात या दोन संघांमधून अर्थात या शेवटच्या मॅच नंतर हे चित्र क्लिअर होईल की कोणता संघ रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्सच्या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळते. रासिंग गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाजीचा भरणा या संघामध्ये जो मात्र पाहायला मिळाला. हा चेंडू उजव्या बाहेर आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. आय सेट पहा किती स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे, कारण येणारा प्रत्येक चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ओमकार देसाई पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि याच जोरावरती त्याने एक चांगल्या दर्जाची बॅटिंग देखील करत असताना पाहायला मिळाला. हा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगवान राहिला होता. अगदी वेगवान चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. पाटील उमेश 11 च्या अगेन्स्ट आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली ही टीम खेळत असताना पाहायला मिळेल. रॉयल वॉरियर्स RS स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट मात्र खेळणारा संघ पुढे येणं अजूनही बाकी आहे. राजसिंग पुढचा बॉल. हा चेंडू इथे कट केला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतो. 21 धाबा धावफलकावरती आहेत. 20 चेंडूचा खेळ अद्याप झाला. 21 धाबा धावफलकावरती आहेत. सुरुवात साजेशी झाली आहे, परंतु कोणत्या एका खेळाडूला इथे हात खोलणं गरजेचं राहील. प्रशांत गरत ऑन स्ट्राईक आहे. हा चेंडू उसळी घेणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. प्रशांत गरतने डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नायगावची जी मात्र खऱ्या अर्थानं जी स्पर्धा गाजवली होती आणि अर्नाळ्याच्या या खेळाडूने एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं. हा चेंडू देखील उसळी घेणारा आणखीन एक जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. उमरोळीची रजनी क्रिकेटची स्पर्धा देखील मला आठवते का अफलातून इनिंग त्याच्या मात्र साकारण्यात आल्या होत्या. ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला असायला हवी, कारण आपण खेळलेल्या अनेक चांगले इनिंग आपल्या स्मरणात असतील ना तर आपण पुढच्या स्पर्धांमध्येही चांगलं प्रदर्शन करू शकतो. हा बॉल कट केला पॉइंटला. अविश्वसनीय स्क्वेअर कट. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतो चौकार. संघाची धावसंख्या 4 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती आहेत. केवळ ऑन साईड नाही तर ऑफ साईड ही मी चांगले स्ट्रोक खेळू शकतो. मिस्टर 360 म्हणून या खेळाडूने स्वतःची ओळख सध्याच्या घडीला निर्माण केली आहे आणि हा बॉल देखील चौकारासाठी धाडला. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु चेंडू इतका वेगाने आला होता की शरीराच्या अगदी जवळून जिथे यस्टनच्या पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटचं खेळत असं राहिलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे हे नेहमी आपण पाहतो. किंवा गोलंदाज आणि फलंदाज याच्यातील द्वंद्व युद्ध, इनसाइड आउट जागा बनवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पहिल्या 4 षटकांचा खेळाला संपुष्टात. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो. एक अँगल बनवला. चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला आणि डावखुऱ्या आता त्या गोलंदाजाला वरद हस्त असतो देवाचा मुक्त हस्ते उधळण केली आहे. देवाने असंच म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. 14 बॉल 14 धावसंख्येवरती ओमकार देसाई नॉट आउट आहे. 5 चेंडू 4 धावा. प्रशांत गरजच्या बॅटमधून आल्यात 5 बॉल 3 धावा. जे रोहित नार्वेकरच्या बॅटमधून आल्यात बाद होणारा खेळाडू एक मात्र राहिला. रोहित नार्वेकर 5 आला. एक्स्ट्रा 4 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. बॉलिंग एनालिसिसची चर्चाही निश्चित होईल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. प्रमेय पटेलने 2 षटक हाताळले. 13 धावा. 6.50 इकॉनॉमिक्सने गोलंदाजी केली. राज सिंग 2 षटक 13 धावा. 6.50 इकॉनॉमिक्सने गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. रत्नेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. रत्नेशला पाचारण करण्यात आलंय, जिथे 5व्या षटकामध्ये त्याला आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू
हा फटका पहा, एखादी चपराक लगावली. लॉंग टेनिसचं रॅकेट ज्या पद्धतीने फिरवावं त्या रीतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. अशा दर्जाचे स्ट्रोक खेळण्यामध्ये मी किसन देवेंद्रला पाहिलं होतं. परेचं नरेपाकचं मैदान समोर षटकार लगावले होते आणि अशा दर्जाचे स्ट्रोक कालच्या दिवशी निखिल जाधवलाही पाहायला मिळालं. हा सक्सेसफुल राहिला नाही फटका. रन्स मिळाली. एक संघाची धावसंख्या 27. आधुनिक क्रिकेट हे सध्याच्या घडीला आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचं क्रिकेटमध्ये कल पाहायला मिळाला. संस्कारांचे फटके आहेत ना ते हल्लीच्या क्रिकेटमध्ये राहिलेले नाही आहे तसंच म्हणावं लागेल. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. वेग वान एक अँगल बनवत असताना गोलंदाजी होती. जाणीवपूर्वक हेतुपूर्वक गोलंदाजी प्रशांत गरजच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे वैगुण काय आहेत ना, कमकुवत दुवे, ताकदवान दुवे याचा अभ्यास व्हावा लागतो आणि तो इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय असंच म्हणावं लागेल. कारण प्रशांत घरची दुखती रग इथे पकडली आहे. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा प्रशांतच्या अगेन्स्ट विचार करण्यात भाग पाडलाय. विचारांचा प्रश्नांचा भडीमार आणि प्रश्नांचा काहूर त्याच्या मनामध्ये माजवलाय या गोलंदाजाने. रत्नेशचे 3 चेंडू हाताळलेत. केवळ 1 धाव खर्च केली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. हा फटका इथे बॅकफुटला येत असताना हलक्या हाताने खेळला. पूर्ण मनाने हा जर का स्ट्रोक झाला असता तर यदा कदाचित याच्यावरती मोठे रन्स पाहायला मिळाले असते. परंतु डॉमिनेट करणारी गोलंदाजी झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी सिंगल घेऊन आपण नॉन स्ट्राईक एंडवरती जावं हा स्वाभाविक क्रिकेटचा खेळ आहे आणि हे मूल मंत्र, हे सूत्र अपनावणारा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. 9 चेंडू आहे. एका षटकामध्ये 2 बाउन्सर्स जे मात्र पाहायला मिळाले. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव जी मात्र इथे प्राप्त होत असताना ओंकार देसाई याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. खेळाडूंचे स्पाइक्स इथे दाखवले जातात. किंवा ग्रीप गोलंदाजी कशी करायला हवी. हा चेंडू इथे ब्लाइंडर पाहायला मिळाला. वेगवान डोळे बंद केले. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न इथे केला. इतका भन्नाट वेगाने चेंडू आला होता. हे रिॲक्शन्स आपण पाहतो. रिॲक्शन टाइम ही फार कमी मिळतो. एखादा पॉइंटचा खेळाडू किंवा स्लिपमध्ये खेळाडूला अगदी त्याच वेळेला गोलंदाजाच्या समोर केलेला स्ट्रोक जितका रिॲक्शन टाइम कमी मिळतो ना तितका इथे या खेळपट्टीवरती बॅटरसाठी रिॲक्शन टाइम आहे. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. धाव मिळेल ती केवळ 1 संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारती आहे. 30 धावा धावफलकावरती आहे. 30ला 1. 5 षटकांचा खेळ संपला. रन बॉल रन्स येत असताना पाहायला मिळाला. 30 चेंडूचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये हात खोलावा लागेल. 10 ते 15 धावा कशा गोळा करता येतील याचा जास्तीचा विचार मैदानाच्या आतमधील खेळाडूंना करणं गरजेचं राहील. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 चेंडू 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कालच्या दिवशी धावा पाहायला मिळाल्या परंतु आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. नामवंत खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहायला मिळालं. टर्फ क्रिकेट अनेकांना प्रश्न होते की चेंडू कसा वापरला जाईल, कशा रीतीची खेळपट्टी असेल, कसं असेल मैदान, कसं खेळवली जाणार स्पर्धा. परंतु प्रत्येकाला हवी अशी वाटणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळाली. विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल विक्रांत चव्हाणचा. स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना भव्य स्वागत विक्रांत चव्हाणचं. पहिल्या बॉलवरती चौकार. चौकाराच्या मदतीने 34 धावा धावफलकावर. उजव्या सीच्या बाहेर रूम दिला, कट केला, त्यावरती आलाय तो चौकार. हँड अँड ॲक कॉर्डिनेशन, बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे पहा या खेळाडूचा. 18 चेंडू 20 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून या खेळाडूला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वाळकेश्वरमध्ये हा चेंडू इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न प्रशांत घरत. रनआउटच्या स्वरूपामध्ये निघाला परत बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रशांत घरत बाद होत आहे. प्रथमेश बेलछेडाने एक चांगले क्षेत्ररक्षण केलं. फेकी चांगली केली आणि जोरावरती खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. प्रथमेश बेलछेडा पहा डेडिकेशन. मागील मॅच मध्ये बॅटिंगसाठी उतरला नव्हता. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय.
हलक्या हाताने केलेला हा फटका, परंतु प्रथमेश बेलछेडाला आपण पाहतोय अण्णा वेगवान चेंडूवरती येत असताना लेदर बॉल मधील आणखीन एक मोठं नाव आणि तथा फिटनेसच्या जोरावरती या अण्णाने देखील प्रभावशाली कामगिरी करत असताना परेडमधून येताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विनायक भोईर नवीन बॅटर. आणखीन एक डावखुऱ्या ताजा बॅटर अर्नाळामधून येणारा एकाच गावातील दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढच्या बॉलवरती आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार देसाई बाद. विनायक भोईर सिद्धांत राऊत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रणजीपट्टू सिद्धांत राऊत आणि दोन्ही लेदर बॉलचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिथे खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत सध्या तरी. एक लेजेंडरी अंपायर आणि मोठ्या स्पर्धांमधील एक मोठे पंच म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं गेलं सतीजी ग्रुप सर यांचं देखील आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. फोर्स कप 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. विनायक भोईर ऑन स्ट्राईक आहे. 2 चेंडू त्याने फेस केलेत. लगातारचे 2 चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आलेत. हा चेंडू इथे ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुनील चावरी. चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा आणि सिद्धांत राऊत ऑन स्ट्राईक. इथे मोठा फटका त्याला खेळावा लागेल कारण शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. येणारे 36 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची लक्ष्य इथे उभं करण्यात आलंय. टार्गेट ठेवण्यात आलाय 36 चेंडू 36 धावसंख्येचा. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. इथे सिद्धांत राऊतला चेंडू खेळता आलेला नाही आणि खेळाडू जो मात्र राज सिंगने इथे केला रनआउट. 35 धावा केवळ बनल्यात मुबलक आहेत का या पुरेशा आहेत का याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु त्याआधी रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेत. 4 खेळाडू बाद झाले. 4च्या 4 रनआउटच्या स्वरूपामध्ये. ओमकार देसाई 20 चेंडू 20 धावा 100च्या स्ट्राईक रेटने. रोहित नार्वेकर 5 चेंडू 30 धावा 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. प्रशांत घरत 8 चेंडू 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. विनायक भोईर 2 चेंडू 1 धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. 100 आल्या 6 35 बनल्या. बॉलिंग एनालिसिस आपण पाहूयात. आणि बॉलिंगमध्ये विकेट कोणत्याही गोलंदाजाला मिळाली नाही कारण एकंदरीत पाहिलं 2 षटक प्रभय पटेलने हाताळले. 13 धावा त्याने खर्च केला. राज सिंग 2 षटक 13 धावा त्याने खर्च केला. दोन्ही गोलंदाजांनी 6.50च्या इकॉनॉमिकने गोलंदाजी केली. रत्नेश जिथे चौधरीची गोलंदाजी पाहिली 1 षटक 4 धावा त्याने खर्च केला. आणि अगदी त्याच वेळेला विक्रांत चव्हाण 1 षटक 5 धावा. पहिला विकेट 12ला दुसरा विकेट 34ला तिसरा विकेट 34 चौथा विकेट 35ला एकंदरीत बनला. 35-36 या टार्गेट या मॅचमध्ये आहे. आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये करूयात बदल. सध्या जगलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर ही या समालोचकाची चर्चा आहे आणि हा आवाज आपण सध्याच्या घडीला ऐकतो. या आपण ऐकूयात मनीजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. धन्यवाद हरीश पंड्या सर. दिग्गजांचं आगमन व्यासपीठावर आपण होते. सतीश ग्रुप सरांना आपण पाहिलं ज्यांच्या वतीनं ऑब्झर्व्हरची भूमिका देखील लेदर बॉल